आई कावे आई राहू दे ना, आई राहू दे ना, राहू दे ना तुम्हाला. आई माई तर बनवते ना बाई सासूबाईनं, मी सगळं हे वाळवण बनवलं आई. राहू दे ना, काही नको बनवू देऊ बरं. एवढ्या भरण्याच्या काही गरज नाही ना. माय म्हणणं आहे आई नाही का माझ्या घरी. राहू दे म्हणतो, तू भरूनच राहिली. राहू दे बरं, ते गल्ला करते आले की पाय कधी. छाया मी बरोबर दिलं सगळं. राहू दे, द्या वाटते. लोकांसारखं दुसरं काय देऊ शकतो बाई मी. लोकांचे मायबाप किती देतात व माय पोरीले छाया. पण माय आम्ही काही देऊ शकत नाही, गरीब आहोत. एवढं तर देऊ दे माय बाई. आता एवढं देऊ शकत काय आम्ही. राहू दे करून राहिली. नेमकट्यानं लागतेच आहे. खटल्याचं घर आहे बाई. केलं तर केलं. मग माझ्या घरचं यानं तसंच का पोरी. त्या घरी केलं तर केलं. ते या घरचं आहे, हे आमच्या घरचं. सांगतो त्या सासूबाईले म्हणा माझी आई काही ऐकत नव्हती म्हणा, दिलं म्हणा माझ्या आईनं. बरं बाई दे मग, जाय तू काही ऐकत नाही हो बाई. हो हा बाई, आता येतं का मग येशील ना मग डबल. आता 17 मेले अधिक महिना लागते. मग म्हणतात येऊन जायचं मग पाहुणे येईन तू. हो ना, आता पाहिन मी. आता उन्हाचं काय बाई, उन्हाचं आता आणली पाहिजे बाई ते. तुला माहिती कशी येते तर. मग तेच म्हणून राहिली मी. हे बाई नाही तर असं करतं काय तर राहतं का मग. हा बाई 17 लागते की नाही. 20ला चालली जाय तू. 18ला चालली जाय. बस एक दिवस फक्त, एक दिवस अधिक महिना झाला की मग चालली जाय. मग पाहुणे आली, मग मी कपडे घेतो, तुला साडी काही उचल का. आम्ही सोन्या चांदी काही दान देऊ शकत नाही बाई. एवढं श्रीमंत तर हाच नाही आम्ही. पण आपलं तांबे पितळाचे भांडे बत्ताशे हे ते दिले की जवळ दान द्यायला लागते ना बाई अधिक महिन्याचं. मी तर राहतो 2 महिने राहतो अजून. पण ते नाही म्हणून राहिले ना. ते ये घरी राहू दे. म्हणजे अधिक महिना हे तुला मानत नाही ते. तर काही अधिक महिना नसते काही नसते. ती आई बाबाची परिस्थिती बरीच नाजूक आहे, त्याला काही त्रास नको देऊ असे म्हणतात ते. सांग काय करतो मग. नाही बाई लय मोठं पुण्य केलं तर आहे आम्ही. भेटला आम्हाला. पण काय करतो बाई, जी परंपरा आहे ती परंपरा आहेच. आणि कसं आहे माहिती आहे काय, आणले की जवायला द्यायची कमी होत नसते म्हणतात. आपल्याला लेखबाई नसली की नाही दुसऱ्या लेखी बाई द्यात लोक. आम्ही नशिबानं आहे ना एक आम्हाला पोरगी. मग आमची तेवढी इच्छा आहे. पाहुण्याला सांग म्हणा माझी आई म्हणते की आमची इच्छा आहे. तुमच्या घरी लय मोठं आहे बापा, पण आमची इच्छा आहे. आम्हाला द्या वाटते बाई. द्या वाटते आम्हाला बी की नाही इकडे आपल्या घेऊन जायला काही दान झालं पाहिजे. फुलाची पाकळी म्हणून पाय ना पाहुणे रे. रावरीची मग 15 दिवस अजून. नाही राहू दे आता नाही. आता ते निघतो म्हणतात. आता इथं अजून मुळा फोन जाईल. येईन मग मी एखाद्या दिवशी म्हणतात रविवार पाहून. मग येऊन जाऊ आम्ही. जेवण करतो. हे पाय ते कपड्याचं काही ते थाट मांडू नको. ते कल्ला करतील घेतील नाहीत ते. आता मी लगे आरुला ड्रेस आणला, लगे मध्ये साडी आणून राहील ते बाबा. मी नाही म्हटलं म्हणून. मग आता अधिक महिन्याला डबल घेसान का मग 15 दिवसानं. काय खरं न. राहू दे बाई राहू दे बरं. हो ना माय साडी आणून राहिली ते बाबा. ते तर ध्यानात नाही अधिक महिना आहे म्हणून. मॅच म्हटलं मला राहू द्या अधिक महिना आहे म्हटलं. अधिक महिन्यात देऊ म्हटलं. आता आरूचा ड्रेस काय मोठा महाग आहे. दोन मामा आणला तिच्या डबल काय 4 वेळा आणू आम्ही. तिथे नत नाही का आमची. तिथे डबल घेऊन आम्ही ड्रेस. आता हे सगळं पोतळ्यात बांधतो मी. म्हणजे ती गाडी आली, ती गाडीत टाकलं की काय तिकडे गाडी आणून राहिली ना पाहुणे का बाई. हो गाडी आणतात त्याच्या मित्राची. तेच म्हटलं ना. चला हे पुतळीत बांधतो मग मी आता. झालं बाई तुला काही करून देऊ का खायला उलचं काही शिरा मिरा काही खा वाटते काय. माय एवढे दिवस राहिली बाई मी इच्छा आहे. पण काहीच नाही. काही मिळालं हे करून दे, काही म्हणे ते करून दे. काहीच नाही व माय. जे असलं ते खाऊन देते व माई पोरगी. सांग ना बाई काही करून देऊ का तुले. छाया आता काही परिस्थिती आमची एवढी नाजूक राहिली नाही ना. 22,000 रुपये महिना आहे त्या भावाले. खरा किराणातच भरते. परीसारखं नाही राहिलं आता. परीक्षा परमनंट नव्हता की नाही बाई. त्याला 3-4 हजार रुपये पगार होता. सुरुवात की भागीरी आमचं. पण आता जरासं बरं आहे ना परिस्थिती म्हणून म्हणतो मी तुले. हो ना आई मला खुशीच आहे ना. आई आता लग्न करून टाक गजाननचं. आता मस्त पगारही वाढला त्याचा. वाढतीवरच आहे समजा. आता सुनांना आता नको मागे पुढे बघू. बाई पोरगी कोण द्यायला तर पाहिजे बाई आपल्या घरात. कोणती बाई गरीब आली आजकाल. पोरीवरच्या भरल्या फरमाईशा वाढल्या बाई. त्या घरच्या पाहुण्याला सांगतो ना एखादी पोरगी पाहिली. आपल्याला आपल्यासारखी गरीबाची पाहिजे. श्रीमंत करायचे का आपल्या घरात. गरीबाचीच्या खांदी समजा आपल्यासारखीच. आपल्याला आपल्यापेक्षा उच्ची पाहिजे बाबा. आपल्या घर राहणार नाही ना ते आपल्यासारखीच. आता आपल्यासारखी म्हणशील
तर माहिती वाटते चांगलं भेटलं पाहिजे, असं आहे ते. पाय बाई देतीन समजा देतीन तर मग असं आहे म्हणा. आता घर बांधू समजा आम्ही, आता पगार वाढला होता त्याचा छाया. मग आता तितक्या लवकर लोन नाही भेटत ना त्याला. लोन काढून मग बघा लागेल आम्हाला घर. आणि लोन कधी काढलं की नाही छाया, मग त्याची ते काय म्हणते माहिती त्याची ते काय म्हणते पैसे कटतात ना मग ते बँक घेऊन गेले सारे पैसे. मग समजा नवीन लग्न झालं की काय लागत नाही म्हणून तो लोन नाही काढत. असं आहे. मग पुढे समजा लोन काढून बांधूस मग घर. पण असं पाहायला आहे की नाही पाहुणे रे, भेटली तर भेटली माय नशिबानं. हो ना सांगतो मी आता तरी काळजीने सांगतो. तरी मी त्याला मन लावून पाहता ना भावासाठी. साक्षी, हा खोटारडी कुणीकडची खोटी बोलली माझ्यासोबत तू. साक्षी, मला वाटलं नव्हतं तू एवढी खराब अशी स्वभावाने. एवढं कोणी कसं क्रूर असू शकतं साक्षी. तुला थोडीशी पण दयाने वाटत का ग माझ्या आईबद्दल? हा, तुझ्या आईसाठी मी काही नाही केलं. अगं तुझ्या आईचा वाढदिवस केला नाही, वाढदिवस म्हटलं. तू काय केलं त्या बदल्यात? माझ्या आई बाबांना त्रास दिला, नालायक वानाची. हा, थोडीशी शरम नाही वाटली तुला? चल निघ लवकर माझ्या घरातून. बिलकुल मला पाहिजे नाहीस तू. अशी नालायक बायको वागवल्यापेक्षा तसं राहिलेलं परवडते. अरे किची इथे आला तुम्ही मला शिवांची बरसात करून राहिले. भडकवायला वाटते मम्मीने तुमच्या. दुसरं येतेच काय त्यांना. बस पोरगा थोडासा इंचावर गेला की लगेच दोनाचे चार करून सांगतात पोराला. सांगितलं असेल ती बायको अशी, ती बायको तशी. दुसरं येतेच काय त्यांना. राग 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 नुसता माझा. एवढं करून पण नाव नाही आहे माझं. खबरदार कधी माझ्या आईबद्दल एक शब्दही बोलली तर. हा, माझ्या आईला उलट बोलून राहिली. माझ्या आईचं केलं नाही. माझी आई आजारी पडली तर माझ्या आईजवळ तू सुद्धा गेली सुद्धा नाही. वरून मला सांगते की मी तुमच्या आईजवळ गेली, तुमच्या आईचं केलं. खोटी कोण बोलली तू? गेली तर नाहीच नाही, वरून खोटी बोलतं. अजूनही माझ्या आईला नाव ठेवून राहिली. तू लाज वाटू दे ना. आते आहे तुझी ते. आते आहे, सासू आहे. आता एवढा नालायकपणा, एवढी खालच्या दर्जाला गेली तू. तुझ्या बहिणीचे हाल पाय ना किती आहेत तर. किती हाल आहेत तुझ्या बहिणीचे. थोडंसं चांगलं पाहते त्या बहिणीच्या घरी, किती सासरवास करतात. तुला आम्ही एवढं फुलात रागवतो, डोक्यावर बसली तू आमच्या. तुझी आई इथे येऊन चुगल्या लावते, भांडणं करते. आणि तू तुझ्या आईच्या म्हटलं ऐकतं. तुमचा मान करून राहिले, तुम्ही डोक्यावर चढून राहिले माझ्या. म्हणजे तुम्हाला म्हणायचं काय? खोटी काय बोलते मी? कशावरून तुमची आईच खरं बोलते आणि मी खोटं बोलते? तुमच्यावर काही प्रूफ आहे का? प्रूफ? अगं एवढा मोठा प्रूफ आहे माझ्याजवळ. तू जर केलं असतं तर प्रियंका वहिनी कशाला आली असती? कशाला आजूबाजूच्या लोकांना डबे आणले असते? त्यांना एवढा शोक नाही आहे काही. सून करत असताना लोकांच्या घरात डबे आणायचा. कोण डबे आणून राहिले आपल्या घरात? ते कोण? ते विद्या काकू प्रियंका वहिनी आईला काही खायला आणून राहिले. तू गेली नाही म्हणून आणून राहिल्या ना. हे पहा, तुमचे शेजारी खूपच नकली आहेत. त्यांना नाही का पुण्य करायची सवय आहे. पुण्य करावं त्यांना. पुण्य करायची त्यांना खूप छंद आहे बरं का. चाललं इकडे पुण्य करायला. बाई गरीब बाई बिमार माणसाला खाऊ घातलं पाहिजे, पुण्य लागते म्हणून ते येतात इथं. म्हटलं समजलं ना. मी म्हटलं होतं त्यांना तिघींना पण येऊ नका, आम्ही आमचं करू. पण त्यांना नाही, इथे येऊन पळायची हौस आहे ना. मग मी काय करू? त्यांना जाऊन विचारा जा. आणि ती प्रियंकी एक नंबर खोटी बोलते म्हटलं. आणि तिची बाजू घेता हो तुम्ही. शेजारच्या बाईची बाजू घेता आणि बायकोची बाजू नाही घेत. तुम्हाला शेजारच्या बाईचं खरं वाटते आणि त्या तुमच्या आईचं खरं वाटते, पण माझं खरं नाही वाटत तुम्हाला. मग मी काय करू? तुम्हाला माझा विश्वास नाही तर मी काय करू? साक्षी, तू विश्वास तोडला माझा, विश्वासघात केला तू माझा. तुला काहीच अक्कल नाही आहे. विश्वास काय तुझ्याकडे? तर तुझ्यासोबत तुला बोलायची सुद्धा इच्छा होऊन राहिली. इतका राग येऊन राहिला. असं वाटते तुला काय करू काय नाही. हो का? मारा मग मला. घ्या मारा ना. मारा. तुमच्या मायला चांगलं शिकवून पाठवलं तुम्हाला. मारा आता. तुम्हाला बायको नजरेसमोर नाही पाहिजे ना. नाही, माराच तुम्ही मला आता. अव हलक्या डोक्याचे, पागल थुत्राचे, तुझे काही दिमाग हाय की नाही वा? बाबू मारतो का तिला? कोस आहेस रे तू राजा? योगेश बायकोला मारतो काय? आई, तू कायले आली? तू नको हे करू, मतात बोलू. मी बरोबर पाहतो इथे काय आहे तर. हे त्याच लायकीचे आहे. आई तू माझ्याच मनात बोलशील नाही. हिनं तुझी कदर नाही केली, मी तुझी कदर नको करू. आतापर्यंत मला खोटं भडकत आली, एकाचं दोन सांगत आली, आणि मी जर विश्वास करत गेलो काऊन की आपली बायको आहे म्हणून. पण इतके खालच्या स्तरात जाऊ शकेल हे मला माहित नव्हतं.
आता हिची आपल्या घरात राहायची लायकी नाही आहे. इले आताच्या आता घराच्या बाहेर काढतो मी. काही बायको नाही पाहिजे मला, काही गरज नाही बायकोची, नाही पाहिजे मला बायको. आई बायको 1000 भेटीन, पण मायबाप नाही भेटत डबल. अरे नाही नाही, मायबाप काय जन्मले पुरले काय? नाही नाही, झोमॅटपणा करू नको, झालं गेलं पार पडलं. नाही बाबा, ती याच लायकीची आहे बाबा, डबल काही करू नसती. राहू दे बाबू, राहू दे, जाऊ दे. आम्ही केलं ना तिले माफ, तू माफ करून टाक. मोठ्या मनाला माफ करून टाक, जाऊ दे, होतच असते. या आधी आग लावून दिली, आता त्याच्यावर पाणी टाकायचा प्रयत्न करून राहिले. मोठेच चालले पोराला ज्ञान वाटायले आणि भडकून दिलं. आणि योगेश राव, काय म्हणता तुम्ही? बायको भेटते डबल है ना? माय बाप नाही भेटत. तुम्हाला बायको पण देत नव्हतं ना कोणी, म्हणून तोंड उचलून आलते ना मामाची पोरगी करायला. बोलले का सगळं बोलले? ओ आता बाई, तुमच्या पोराला कोणी पोरगी देत नव्हतं ना, दरदरच्या ठोकरा खाल्ल्या ना तुम्ही. आम्ही दया केली म्हणून झालं तरी लग्न. आता मला घराच्या बाहेर काढायला निघाले. ऐकून घ्या, मला 56 नवरे भेटतील, तसे आजकापर्यंत शॉर्टेज आहे म्हटलं. ज्यांना लेकरं आहेत त्यांचे पण लग्न होऊन राहिले म्हटलं. समजलं का? मी काय अजून तर काहीच नाही, मला पण नवरा भेटेनच. पण लक्षात ठेवा, मी जर इथून गेली ना, तुम्हाला डबल सून नाही भेटणार. आत्ताच निघ, काही गरज नाही मला बायकोची, चाललं वगैरे बॅग भरून निघ. अरे बाबू तुला थंड डोक्यानं काम घे बरं योगेश. साक्षी मुकी राय ना जरा, आता तर मुकी राय. अहो मुकी तर राय, फक्त मुकी राय ना. एवढी काले हो तुऱ्यात राहून राहिली. अहो भेटत असतील जमान्यात पोरीले नवरी, सगळ्यालाच नाही भेटत. काही ना काही आपलं कर्मही असते, समजलं ना? एवढी नको तू माझू, एवढी मुकी राय ना जरा. तुमच्या पोराला आवरा मग, मुकी राय तर चालले मोठे मला घराच्या बाहेर काढायला. अर्ध्या प्रॉपर्टीची मालकी नाही म्हटलं मी. विचार करा म्हटलं, घराच्या बाहेर काढताना 10 विचार करा. हिस्सा पण घेईन, डबल लग्न पण करून दाखवीन. समजलं ना? साक्षी, तू एवढी जहरीला लागली नशील हे माहित नव्हतं मला. तुला तर आता मीच सरळ करीन साक्षी, मीच. कशा बायका भेटत नाहीत मला, तुला दाखवून देतो मी आता.